फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हे माते, आमच्यावर अशीच कृपा राहू देत. हे जगदंबे माते, आमच्यावर असाच आशीर्वाद राहू देत. अंबे देवी माते, माझ्या गावावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी दया. आई अंबा भाईचा उध देवी माते आम्हा सर्वांना सुखी ठेव. लावा किटल्या. ही पोर कोणाची हो? हं? ती पोरगी वय हं? माझी भाची म्हणलं. असं पोर लय गुणाची हाय. बरं पाटील साहेब येतो बरं का. बर बर. या माहीचा उध. आपल्या प्रकाशसाठी किती छान आहे ना? तुमचा नातू आणि माझा मुलगा शहरामध्ये शिकायला गेलाय. तुमची कृपा असू द्या. हं. हं? अरे वा 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 वा. घ्या आरती. हं. हं. येतो बरं का. हं. अहो जावाई बापू, तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो. माझ्या मुलीची चूक पदरात घ्या. असं करू नका. तिला सोडून जाऊ नका. तिला घेऊन जा. तिला यायचं नसेल ना तर तिला इथंच राहून द्या कायमची. चालेल, पण मी गर्भपात करणार नाही. असं ठीक आहे, मग राहा इथे कायमची. थांबा, तुम्हाला इथून जाता येणार नाही. मला कोण अडवतं ना तेच मी बघतो. हे बघा भाऊजी, तुम्ही या गावचे जावई आहात म्हणून मी आतापर्यंत गप्प होते. पण एक लक्षात ठेवा, चूक करणाऱ्याला कधीच माफी नाही. चूक कसली चूक आणि कसली माफी? तुम्ही गर्भजल परीक्षा केली ही तुमची चूक, आणि ज्या डॉक्टरांनी केली त्यात तोही तेवढाच गुन्हेगार. अहो, पोटात मुलगी आहे हे कळताच तिला जन्माला येण्याच्या आधी तिचा खून करायचा? अहो भाऊजी,
तुम्हाला जन्म देणारी आई तीही एक स्त्रीच होती ना. आज जर तिचा जन्म झाला नसता तर तुमचा जन्म झाला असता का? भाऊजी अहो, स्त्री भ्रूण हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे. जर जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंटी आहे. तेव्हा मुलींना जगवा, शिकवा. माफ करा ताई, माझी चूक झाली. तुम्ही माझे डोळे उघडले. मी माझ्या मुलीला खूप आनंदाने वाढवेल. संगीता, मला माफ कर. चल आपण आपल्या घरी जाऊया. अरे अजून काय झाला कसा नाही? कधी येणार माझा प्रकाश? त्याच्यासाठी स्वयंपाक केलाय, त्याची आवडती भाजी केली आहे, त्याच्या वस्तूही जागेवर ठेवल्यात. अजून कसं आला नाही माझा बाळ? देवी माते, माझ्या बाळाला लवकर पाठव ग. त्याचा आवाज ऐकायला कान अगदी आतुर झाले ग. त्याच्यासाठी ताट तयार करते, नाहीतर म्हणेल भूक लागली भूक लागली. ओहो, किती धावपळ करतेस आ? अहो, एकुलता एक मुलगा आहे माझा. 5 वर्षांनी येतोय तो. खूप लाडाचा आहे माहितीये मला. तुझ्या अशा लाडाने बिघडू नये म्हणून तर शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं मी. आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही असंही ठणकावलं होतं मी त्याला. आणि त्याने ते करूनही दाखवलं. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. मान्य आहे मला, पण एक गोष्ट तुला सांगतो, यापुढे त्याच्या कुठल्याच चुका पदरात घालू नकोस, नाहीतर त्याच्या बिघडण्याला तूच कारणीभूत होशील. अहो, पण तो आता मोठा झालाय. पण माझ्या लेखी तो अजून लहानच आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपलंच काम आहे, हे लक्षात ठेव. पुरे तुम्ही आधी त्याला फोन लावा बघू, कुठे आहे तो बघा. कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालंय मला. तुम्हाला नाही कळायचं आईचं प्रेम आणि माया. बाप म्हणून मला कटू राहायलाच हवं, नाहीतर काय होतं, मुलं हाताबाहेर जातात, हे लक्षात ठेव. अगं बाई, आलं वाटतं. आई, आई, कसा आहेस तू? मस्त. आई, तू कशी आहेस? मी बरी आहे. खूप आठवण यायची ग. मलाही यायची. आई, बाबा कुठे आहेत? वाट बघतायत तुझी. बाबा, 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 अरे मी डिग्री पूर्ण करूनच आलोय. अरे राहू दे प्रकाश बाळा. शाबास बेटा, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची इच्छा तू पूर्ण केलीस. माझ्या परीक्षेत तू पास झालास. बाबा, मला ॲग्रिकल्चरची डिग्री तुमच्यामुळेच मिळू शकली. हो, या रे मुलांना या. पण ती घेऊन शहरात स्थायिक नव्हता. आपल्या गावात येऊन शेती करण्याचा निर्णय मला आवडला. हो बाबा. हो 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 हो. हा? हो, किती प्रश्न विचारताय त्याला. थकला असेल ना तो. हे गाव जरी बदललं असेल ना, तरी माझी आई, तिचं प्रेम अगदी तसंच आहे. चल चल, तुझ्या मित्राला घेऊन जेवायला बसूया. या रे पोरांनो. चला रे, पोटभर जेवायचं, अजिबात लाजायचं चला नाही. रे. हो, आणि आपलंच घर हो, हो, जमवायचं. हो. चला लवकर.
कलरफुल शो. कावट्या शोकर मी शकरू. हे घ्या हे घ्या 52 पत्तेमध्ये 6 तू चिटिंग करतोय. चिटिंग करतोय कावट्या तू चिटिंग करतोय. हे पैसे 52 माझे आहे. पत्ते माझे, आणि इकडे माझे. 6 अरे एक उपट एक सोडल्यानो वाटलंच होतं मला तुम्ही इथे जुगार खेळत असणार आहात म्हणून. अरे 1000 वेळा सांगितलं तरी कळत कसं नाही तुम्हाला. अरे आई वडिलांचा पैसा कशाला वाया घालवताय. काही काम नसेल तर धंदा करा. बाबानो काहीतरी काम करा. या गावात ना माझं सगळं गाव ऐकतं, पण तुम्ही तिघे सोडले ना, एक तो गंगाराम मामा आणि इथे तुम्ही दोघं. ताई आम्ही टाइमपास करतोय. वेळेचा उपयोग करा. अरे वेळेचा उपयोग नाही केला ना तर एक दिवस वेळ तुमची कदर करणार नाही. ताई आजपासून आम्ही असे काम करू की लोकांना धंद्यावर लावू. आई जगदंबे प्रकाश आईचा आशीर्वाद घे. अंबे माते माझ्या बाळाला सुखी ठेव. आई अंबे माते माझ्या लाडक्या प्रकाशला त्याच्या पुढच्या कामासाठी यश दे. हेच तुझ्या पायी मागणं मागते. अंबाबाता नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे. आई राशींची आई सगळ्यांनाच पावते ना. तिची शक्तीच अपार आहे. बेटा प्रकाश, तुझ्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या गावात नवीन क्रांती घडव. हो बाबा. बाबा म्हणूनच मी गावात परत आलो. नाहीतर इतरांसारखा शहरातच स्थायिक झालो असतो. आपला देश हा कृषीप्रधान आहे. लोक गावातून शहराकडे जातात, पण आता गरज आहे ती लोकांनी शहरातून गावाकडे येण्याची बरोबर. आणि आपल्या शिक्षणाचा गावच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याची. शाबास बेटा, अगदी माझ्या मनातलं बोललास. तू शेतीबद्दलचे नवे नवे उपक्रम राबव, शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर. हो बाबा. ये. या सगळ्या जमिनीवर ना आपण नैसर्गिक खतांचा वापर करूया. त्यामुळे काय होईल, आपली जमीन जास्त उत्पन्न देईल, आपल्याला जास्त पीक काढता येईल. हे बघा, आणि ही आपली जमीन आता कशी वृक्ष दिसते इथे, ती तशी वृक्ष होणार नाही. जास्त पीक मिळेल आपल्याला. आणि बघा मागच्या बाजूला जी तुम्ही ऊसाची लागवड केली आहे ना, त्यांची बघा वाढ नीट झाली नाही आहे. का तर तुम्ही खतांचा नीट वापर केला नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, यापुढे मी जसं सांगितलं आहे. आणि बघा ह्या सगळ्या पिकांवर आपल्याला कीड लागू नये म्हणून फवारणी करायची. ह्या सगळ्या समोरच्या पिकांवर. आई जेवण मस्त झालं होतं. शहरात असताना तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण यायची. हो ना. मग आता हे दूध घे. नाही नकोय, ऑलरेडी पोट माझं भरलंय. अरे सुशीला, ग त्याला नको असेल तर कशाला त्याला जबरदस्ती करते? मग अहो पण हेच वय आहे चांगलं चुंगलं खायचं. नाही, हे वय आहे त्याच्या लग्नाचं. काय लग्न? बाबा एवढं तरी मला लग्न करायचं नाहीये. आता कुठे शेतीच्या कामाला सुरुवात झाली माझी. अरे पण आपल्याकडे काय कमी आहे? देवीच्या कृपेने सर्व काही आहे. कमी आहे ती फक्त सुनेची. आई तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? पण बिन काही नाही. योग्य वयात ह्या योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत. अहो, नातवाचं तोंड बघून सर्व अधिकार तुम्हाला सोपवून आम्ही दोघांनी तीर्थयात्रेला जावं, विठुरायाचं दर्शन घेऊ. आमचं काय, आज आहोत उद्या नाही. आणि यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. आई आई प्लीज अशा मरणाच्या गोष्टी नको करूस का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. हो ना. मग मी तुझ्यासाठी भिगवणगावची मुलगी पाहिली. काय सांगताय? अहो, कुणाची मुलगी आहे ती? गंगारामची भाची. असं? हो. उद्याच बोलवून घ्या गंगारामला. बर. सुशीला, तुझी पसंत आवडली मला. मला वाटतं आपण त्याला मंदिरात पाहिलं होतं ना. मुलगी चांगली आहे, सुंदर आहे, आपल्या प्रकाशला शोभून दिसेल. प्रकाश, हां ही मुलगी आम्ही पसंत केली आहे तुझ्यासाठी. तुझा होकार हवाय. बाबा, इतरांसाठी तुम्ही नेहमीच योग्य निर्णय घेत आलात.
तर माझ्यासाठी चुकीचा निर्णय कसा घ्याल? तरी सुद्धा एकदा बघून घे, कारण लग्न एकदाच होत असतं. आयुष्य काढायचं असतं एकमेकांसोबत. खूप महत्वाचा निर्णय आहे तो. काय प्रकाश, माझी पसंत कशी वाटली? आई, आता तू पसंत केलेस तर मी नाही कसं म्हणणार? म्हणजे मुलगी आवडली मुलगी वाटतं. आवडली. आई, मी तयार आहे लग्नाला. जमलं म्हणायचं हा? म्हणजे तुमचा होकार मिळाला. वा 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 पाटील साहेब. अरे अरे राव दे राव दे. पाटलीत बाई, अहो गरीबाची पोर पदरात घेत आहे. लय उपकार झाले तुमचे. उपकार कसले हे. प्रतीक्षा, अगं किती गुणी आहेस तू. मला तुझा की नाही खूप अभिमान वाटतो. उगाच नाही सारं गाव तुझं नाव काढत. आई, हे संस्कार तूच तर मला दिलेस ना. हो खरंय, पण गंगारामनं मदत केली म्हणूनच हे शक्य झालं. नाहीतर एकट्या बाईला जगणं कठीण झालं असतं. भाऊ असावा तर गंगाराम सारखा, आणि मुलगी असावी तर तुझ्यासारखी. लहानपणी बाबा गेले, पण तू परिश्रम घेतलेस, मला शिकवलंस, म्हणून तर आज मी माझ्या पायावर उभी आहे ना. आता तुझं एकदा लग्न झालं की मी हं? माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले. आई, एवढी जड झाले मी तुला? अगं तसं नाही ग, पण कितीही झालं तरी तू परक्याचं धन. तुझं एकदा कन्यादान केलं की माझं आयुष्य सार्थकी लागलं म्हणायचं. अक्के, ए अक्के. ए प्रतीक्षा, अक्का तोंड गोड कर. हा घे पेडा. अगं तू पण घे. अरे हो हो, काय झालं काय? अगं लई मोठी आनंदाची बातमी आहे. अरे मामा, हा पेढा कशाबद्दल? अगं आपल्या प्रतीक्षेने नशीब काढलंय बघ. अरे असं कोड्यात काय बोलतोयस? काय ते स्पष्ट सांग बघू. राशीनगावचे पाटील शंकरराव त्यांच्या मुलाचं स्थळ सांगून आलाय आपल्या प्रतीक्षेला. काय सांगतोयस काय? सांगतो नाही, बोलतोय ना. त्याचं काय झालं, देवीच्या देवळात हं, पाटलीन बाईनी पाहिलं ना प्रतीक्षेला. बरं झालं बाई. आई जगदंबे, पावलीस ग आई. हा बघ, हा फोटो पोराचा. अरे वा, आता हिला पसंत पडला ना की लग्नाचा बार उडून देऊ. अगदी राजकुमार दिसतो. बाय माझी लाजली ग, लाजली. अरे ग बाय माझी लाजली. ए लाजून गेली मग कशी. चला, म्हणजे पुन्हा एकदा एकाचा बळी जाणार. अरे हसताय काय? म्हणजे काय? अरे म्हणजे काय, तुझं लग्न होणार. अरे प्रकाश, शादी वो लड्डू है जो खाए वो पछताए, नहीं खाए वो. ते सगळं ठीक आहे रे, पण एवढ्यात तरी मला लग्न करायचं नव्हतं. पण आई बाबांच्या शब्दाबाहेर जाता येत नाही ना. अरे प्रकाश, तुला मुलगी आवडली ना, मग झालं. अरे तुझं तरी बरं आहे, तुझ्या आई बाबा निदान तुझ्या लग्नाचा तरी विचार करतायत. नाहीतर झाले आमच्या आई बाप आमच्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणून तर आम्ही इकडे तिकडे तोंड मारून फिरतोय. म्हणजे लग्न झाल्यावर तू दुसऱ्या बाईकडे बघणार नाही की काय? चान्स मिळाला तो सोडणार थोडीच यार. आपलं तर बाबा एखादी चिकनी मुलगी बघितली ना तर आपलं तर साला टेबल फॅन होतो. हे असा. हा असा. तुझा तर टेबल फॅन झालाय, माझा तर एकटीच झालाय. बघ ना, मी तर यंदा ठरवलेलंच आहे. जर का ह्या वेळेस बाबांनी माझ्या लग्नाचा विचार नाही केला तर रात्री हळू परिणाम सकाळी लगेच माझे बाबा मागणे टाकले. मी तर ठरवलेलंच आहे तसं. माझ्या लग्नाची पत्रिका, पहिलं आमंत्रण तुम्हालाच देते. माझं लग्न व्यवस्थित पार पडू दे हीच इच्छा. आशीर्वाद द्या बाबा. साई बाबा तुमची मनोकामना पूर्ण कर. आई वडिलांच्या पाया पडा. हो. बाबा आशीर्वाद द्या.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सुखी राहा. आयुष्यभर एकमेकांसाठी जगा. प्रतीक्षा, तू जरी या घरची सून असलीस तरी आमच्यासाठी मुलगीच आहे. यापुढे या घरची अब्रू तूच राखायचीच बेटा. मुलांनो, तुम्ही तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा. प्रतीक्षा, आजवर प्रकाशला मी सांभाळलं. आजपासून तू सांभाळ. त्याला भरभरून सुख दे. सुखी राहा. अरे प्रकाश, बायको भेटली म्हणून विसरू नको मित्रांना. अरे हे काय अगदी बरोबर आहे रे. नाहीतर आजकाल बायका मिळाल्या ना की मित्रांना अरे 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 हो 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 अरे एक मिनिट हो. अरे हा टिल्लू टिल्लू अरे अरे बाबा, थांब. अरे आपण तुम्ही इथे काय करताय हा? चला रात्र खूप झाले निघा. अरे प्रकाश, त्याचं काय आहे, आम्ही जाणारच आहोत. हा. पण काय पण हा? अरे हे बघा. हे बघा आज इथे मला तुमच्या मदतीची अजिबात गरज आहे. अरे टिल्लू टिल्लू अरे ठीक आहे, आम्ही जाऊ. हा. पण एक वचन द्या आम्हाला. दिलं वचन. एक काय 10 वचन दिलं. अरे 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 थांब. हो अरे गाय कशाला करतो कंट्रोल. आधी आधी वचन. अरे दिलं रे बाबा. काहीही नाही ऐकतात. अरे नाही बस जाऊ मी आता. अरे अच्छा, तुम्ही निघा. जाऊ दे. चला चले, अरे चले. चला अरे निघा रे. चला निघा. जा, ओके, जा. बाय. गंगाराम, प्रतीक्षानं आमच्या घराला घरपण दिलंय. तिची काही काळजी करू नका बघा. अहो, लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या घरात आली आहे. ती आल्यापासून प्रकाशात शेती कामातही भरभराट झाली आहे. गृहलक्ष्मी, अन्नपूर्णा जणू. भाजी कोणाची आहे? माझी भाजी आहे. ही माझी बहीण जरा याची आहे हा. सारखी तिची आठवण करते, सारखी काळजी करते हो. अहो, एकुलती एक मुलगी आहे माझी. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या घरी तिला दिलंय म्हणजे ती सुखी असणार याची खात्री होतीच मला. पण बापा विना पोर, लहानाची मोठी केली मी तिला. चौकशी तर करायच पाहिजे ना. शारदाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. निश्चिंत राहा. तिला इथे काहीही कमी पडू देणार नाही आम्ही. अहो, उलट घरची जबाबदारी तिच्यावर सोपवून आम्ही पंढरीच्या वारीला जायच्या बेतात आहोत. काय हो? हो हो. चला, माझी पोरगी सुखात अशीच राहू दे आणि तिला कुणाची दृष्ट नको लागू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बरं पाटील साहेब, निरोप घेतो बरं का. हो, हो, बरं. चल का अक्का. आई, हे घे तुझ्यासाठी. ए नका परत कर. अरे का नको. का नका म्हणजे? अहो काय आहे, प्रथा आहे तशी. अहो, जोपर्यंत घरात पाळणा हलत नाही तोपर्यंत पुरीच्या घरचं काय खायचं नाही. गंगाराम, कसली प्रथा वगैरे घेऊन बसला. जा नाही जा, घेऊन जा. लादली ए चल गा अक्का. ए बाय येतो का. चल चल. येते हा. ए अक्का चल गा लवकर. डॉक्टर काच खरोच नाईटा गजकरांचे डॉक्टर, लिव्हरचे डॉक्टर, किडनीचे डॉक्टर, जॉन्डिसचे डॉक्टर, मलेरियाचे डॉक्टर, फिवरचे डॉक्टर, टायफॉइडचे डॉक्टर. ए डॉक्टर, या ना. बाई, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर, गेल्या 15 दिवसापासून ना मला मांसाहारी रोग झालाय. पण मी शाकाहारी आहेस. शाकाहारी असो अगर मांसाहारी, हारी तर आहात ना. होय. बाई बाई मी डॉक्टर आहे. डॉक्टर हा? डॉक्टर मी आहे. पण चेकअप कुणी का असे ना, तपासाल ना, मग झालं. नाव काय तुमचं? जलेबी बाई, वय 16 वर्ष. आतमध्ये कोणी हाय काय? कुणीच नाही, मी एकटीच आहे. कवट्या गावात फिरून ये. डॉक्टर चला ना, किती वेळ लावताय? ओ चला ना डॉक्टर, डॉक्टर चला ना. मी पण हॅलो मी पण कुठं जाऊया हॉलिवूडला. अरे वा, कलरफुलच्या आतमध्ये पूजा आधी चालू वाटतं. मला पण कलरफुल तुझं नशीब. कलरफुल
फुल आतमध्ये काय का झालं अरे रे? तिने हा? माझी कुठलीही जागा रिकामी ठेवली नाही. अरे त्या स्टेथोस्कोप पण गेले रे. हे काय खाली लटकतोय. लटकलेलं आहे. तू बायकोला औषध दिलं का? तिनेच मला इंजेक्शन दिलं. कुठे? विचारू नको. एक चिकन्या याला तर नुसतं माझं शोरूमच दाखवलंय. तुला गोडाऊन दाखवते चल. आई अरे डॉक्टर आता का बया गेले कुठे? आताचे पुरुष फुकणीचे काही कामाचेच नाही. तुम्ही काय बघताय? आई हे काय करताय तुम्ही? का काय झालं? तुम्ही ह्या वयात काम करणार तर मी काय करणार? या घरावर हक्क नाहीये का माझा? अगं तुझाच हक्क आहे या घरावर. हम्म. पण लग्नानंतर मला जे या घरात मिळालं नाही ते तुला मिळावं म्हणून काम करते. आई या भरल्या घरात तुम्हाला कसली कमी होती का? माझा नवरा, त्यांची वेळ, त्यांना माझ्यापेक्षा गावकऱ्यांची चिंता भारी. त्यांना माझ्या सुखापेक्षा गावकऱ्यांचं सुख जास्त महत्वाचं वाटत होतं. समाजसेवेत, गावकऱ्यांच्या सेवेत ते एवढे मग्न होते की त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नव्हता. नशिबानं मला प्रकाश झाला आणि मग त्याचं करण्यातच मी मग्न झाले. तशी मी नशिबान आहे, कारण त्यांच्यासारखा नवरा मला मिळाला. म्हणून मी तुला सांगते, नवऱ्याला एवढं प्रेम कर, एवढं प्रेम कर की तो तुझ्यापासून दूर जाताच कामा नये. नवऱ्याला खुश ठेवणं हे पत्नीचं पहिलं कर्तव्य आहे. हो आई ते पण बरोबर आहे. पण काय आहे ना, हे शेती कामात व्यस्त असतात आणि हे जर माझ्या मागे पुढे राहिले तर लोक काय म्हणतील? तू लोकांची चिंता करू नकोस. अगं या घरात छोटी छोटी पावलं कधी बागडतायत त्याचीच आम्ही वाट पाहतोय. आई वेडी ग वेडी. ला 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 ला. अहो काय करताय तुम्ही? घाबरले ना मी. तर घाबरायचं काय? मी तर संधी शोधत होतो. आई बाबा घरात आहेत ना. येऊ दे. बाबा बापरे सुशीला, आता आपण पंढरीच्या वारीला निघायला हवं. चल चल चल. आई काळजी घे. चला दिंडी निघाली आहे. बाबा पोहोचल्यानंतर फोन करा हं. प्रतीक्षा ह्या गे किल्ल्या. आई नको नको ह्यांच्याकडेच द्या. एवढी मोठी जबाबदारी. घे बेटा, तू या घरची लक्ष्मी आहेस. जबाबदारी घे आणि ती पूर्ण कर. बाबा प्रकाश, प्रतीक्षाला काही त्रास होता कामा नये. सुखी राहा. भाग्यवती भाऊ. आई बाबा खरंच कुठल्या जन्माचं पुण्य आणि मला तुमच्यासारखी सासू सासरे मिळाले. बाबा वडिलांचं प्रेम काय असतं हे मला तुम्हाला भेटल्यावर कळलं. वडिलांची पोकळी तुम्ही भरून काढलीत बाबा. प्रकाश, आम्ही परत आल्यावर आम्हाला आनंदाची बातमी हवी बरं का. चला दिंडी आली. चला. निरंजन लवकर बस इथं. बाबा, ही 5 दिवसापासून खात नाही, पित नाही, काय करते, काय वागते, काय समजा ना बाबा.
जरा बघा बरं हिला. बघितलं मी. मला वाटतं आतमध्ये भूत केलेलं आहे. आतमध्ये भूत गेले, पण घरात आतमध्ये कोण आलंच नाही बाबा. अरे आतमध्ये तिच्या शरीराच्या आतमध्ये. बरं शरीरात गेलंय काय? बाबा लवकर काहीतरी करा बाबा. हे काय भूत भूत आहे बाबा. बाबानेच काढले. 100 रुपये टाक त्याच्या तोंडात. बरोबर टाकतो. जरा भूता राजा. बायकोला ते पाठव. बायकोला अरे बायकोला ते पाठव ना, तिचे भूत काढायचे. बरोबर पाठवतो. चल बाबा भूत काढा. काढतो. मी भूतला शोधतो. अहो भूत कुठे आहे तुम्ही? अहो तुम्ही भूत काढताय का तुम्ही मजा घेताय? भूत डिस्टर्ब करू नको. डिस्टर्ब करू नको. बाबा भूत काढतोय. बाबा तुम्हाला भूत भेटला काय? नाही. मी येऊ? काय पाय तुझी बाई. बाबा गरमा भेटलं नाही. परत येऊ का मी? हॅलो. आता ह्यांचं भूत काढतो मी. तू पण शोध बाबा. पण शोध बरोबर. हो बाबा. बाबा हे घ्या भूत. मी आहे यमदूत. मला माहिती आहे मी कोण आहे. तुमच्या मायला तुमच्या गावचा पाटील पोलीस आहे मी. तुमच्या मायला पोलीस पाटील आहे मी. पाटील मी तुमच्या बायकोची हे बाबा, माझ्या काळपाडात मारून थकला नाही का तू? नाही? कलरफुल बाबा, पळ इथून. आता तू- चल भूत पाटलाचे फटके लई महाग पडतील. चल उठ. सांगतो तुला उलट आणि खालू देतो मिरचीचा तूप. अरे वा, ज्या तमाशाच्या वाट पाहत होतो तो आपल्याला लवकरच बघायला मिळणार. ये मी त्या बाईवर ज्यादा पैसा लुटणारा. अरे टिल्लू, पण बाई आपल्याला एकदम जवळून बघायला मिळाली पाहिजे. हा हो. अरे काळजी करू नका रे, मी तिकीट ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करतो. आणि हो, दारू आणि बाईचा खर्च प्रकाश कडून वसूल करायचा. नुसते पैसे वसूल नाही करायचे, तर त्यालाही घेऊन यायचं. हे वचन दिले त्याने. अरे प्रकाश, ए प्रकाश, ए प्रकाश. आलो आलो. अरे काय प्रकाश, आल्याला झुकलाच बैलासारखा. अरे कोणी एका महान माणसाने म्हटलंय ना की कल करे सो आज कर, आज करे सो अब. अरे प्रकाश, आम्ही इथं रजा घेऊन बसलोय, तू इकडे कामाला लागलाय. अरे म्हणजे आपण बार मध्ये जाऊया, चिकन्या चिकन्या मुलीं बघूया, दारू पिऊया, ऐश करूया आणि बार मध्ये आपण चिकन्या चिकन्या मुलींबरोबर शहरात असताना कधी मी बार मध्ये गेलो नाही, तर इकडे काय जाणार. बरं ठीक आहे, बाळ म्हणून येऊ, तमाशा वगैरे जाऊया. अरे मला नाही जमणार रे ते. अरे प्रकाश, काय तमाशा आहे, एकदम कोरा करकरीत. अरे त्या बाई बद्दल तरुणांमध्ये सोड, पण म्हाताऱ्यांमध्ये बी चर्चा. अरे हा, असा तमाशा या गावात कधीच येणार नाही, कारण तुझ्या वडिलांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. अरे पण तमाशा गावात येत नाहीये ना, शहरात येतोय ना. आपण तिथे जाऊन बघूया, तिथे कोण आपल्याला ओळखताय. एक मिनिट, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्हाला वाटेल ते करा, पण मला जाऊ दे. बरं बरं, तू बार मध्ये नको येऊ, पण एक सांगतो मित्रा, बार मधल्या बाईपेक्षा तमाशातली बाई एकदम फाकडू असते, फाकडू. हा अरे एकदा बाई बघशील ना, वेड लागेल वेड. अरे तिच्यासाठी कोणी पण काय चिकनी आहे ती. शक्यच नाही, मला तिची भुरळ पडणारच नाही. तुम्ही निघा. अरे अरे काय करतो, तमाशाला वेळ आहे, आज आता आपण बार मध्ये जायचं. टिल्लू महाराज, मला काय म्हणायचं आहे ना ते मला चांगलंच कळ. काय बोलतोय समजून घ्या ना ते. ऐश करा. पुढच्या वेळेस नक्कीच घेऊन जाऊ, हे लक्षात ठेव. अच्छा, यावंच लागेल. ए, चला, बघूया चला, ना. चला. चला भेटू. काय झालं सख्या? टायर पंक्चर झाला, हवा निघाली, फुस. चला गो पुरीनो, लवकर उतरा. हा चला चला चला, पटापट उतरा, चला. हा अगं काय झालं, कसं झालं, कुठं झालं. ए अगं पुरीनो, काय करायचं? अगं गप्प बसा. काय झालं रे? काळजी करू नका, मी असताना. ए बाबल्या, काय झालं रे? टायर पंक्चर झाला. काय
ए बाबल्या किती वेळ लागला रे टायर बदलायला? सांगता येत नाही का स्टेपनी पंक्चर आहे. आग लागली तुझ्या स्टेपनीला हो? फुटला तुझा टायर. चला ग पोरीनो, वडापाव खाऊया, कटिंग चाय पिऊया. चला लवकर. ए, लवकर तुझं सामान बदल. हा. ए, चला लवकर लवकर चला. ए, चला लवकर, चला लवकर, चल रे, चला लवकर, भूक लागली, चला, पटापट, चला. लवकर, चला, ए, लवकर. ए, टावळे, चल गं. ए, जा ना लवकर. ए, दादा, 2 वडापाव दे. मीच घेऊन जाते बाबा. ए, वडापाव खा. ए, सुंदरी, वडापाव खाणार का? ए, वडापाव दे. वाह क्या बाई आहे यार, एकदम झक्कास. मग मेला कसा बोलतोय? बाई आहे का सौंदर्याचा आयटम बॉम्ब? हिला पाहिलं की छातीमध्ये कसं धडधड होत आहे. ए, जास्त धडधडू नकोस, नाही तर तुझ्या पिंजऱ्यातला पोपट कधी उडत तुलाच कळणार नाही. पोपट्या. झलक दिखला आजा, एक बार आजा आजा आजा. ए, एक बार कशाला? कायमची येते तुझ्या घरला. ए मावशे माग पडशील हा. ना महाग पडते. तुझ्या खिशात घालून हात आणि वाजवून तुझी चिल्लर कल्लम कल्लम. बघ कसे मेले. सुंदरा कोल्हापूरकर कुठे आहेत त्या? त्या तिथं हाटलत बसली. तिकडे आहेत का? तिथंच तिथंच. खा ना गं. तुला सांगते एकदा खाऊन बघ. अगं, लय लोकांना आपण गंडा वाटतात. काय मिरच्या खायला होते का तुला? पाटलीनबाई आल्या. हे वहिनी आली वहिनी. वहिनी माणसं. चला चला वहिनी आला चला. चला निघा 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 चला निघा. सुंदरा कोल्हापूरकर. मी सुंदरा कोल्हापूरकर. पण आपण कोण म्हणायचं? मी या गावची पाटलीण. पाटलीन बाई. असं भय. या गावातील लोक ना लय दर्दी दिसतात. हा, सख्या करायचं कधी एखादा शो या गावात? करूया ना. मग नाही, अजिबात नाही. आता का बया, आता काय करायचं? ह्यापूर्वी या गावात एकही तमाशा झाला नव्हता आणि होणारही नाही. तू एक स्त्री आहेस म्हणून मी तुझा आदर करते. तेव्हा पाहुण्यासारखे आलात, पाहुण्यासारखेच जा. तुझ्या कलेचा आदर आहे म्हणून तुला एक सांगते, या गावातला एकही पुरुष तुझा तमाशा बघायला येणार नाही. इतकं सुसंस्कृत गाव आहे आमचं आणि इथल्या पाटलाचा दरारा. सुंदरी, अख्खा महाराष्ट्र तुझ्या अदाकारीवर फिदा असताना या राशीन गावातला एक बी 15 रुपया तुझा तमाशा बघायला येणार नाही होय. पाटलीन बाईला म्हणावं, चुकून जर एखादा 15 रुपया आलाच तर त्याची चिल्लर केल्याशिवाय सोडणार नाही. काय? सख्या, जर इथला एखादा मासा आपल्या गळ्याला लागला ना तर तू बघशीलच त्या माशाची तडफड. हा घ्या तुमचा रुमाल. थँक्यू. चला चला तोंड गोड करा. अहो, दही साखरेनं म्हणतेय मी. प्रतीक्षा, मी मूड मध्ये आलो ना की तू नेहमी माझा मूड ऑफ करतेस. चांगल्या कामासाठी जातात ना. हे सुद्धा चांगलंच काम आहे की. अहो, कोणीतरी बघेल ना. सोडा ना. नाही बघणार. अहो, सोडा ना. कोणी बघणार नाहीये. अहो, सोडा. सोडा. अगं प्रतीक्षा, अगं थांब प्रतीक्षा. अगं प्रतीक्षा, मी खूप भाग्यवान आहे. तुझ्यासारखी सोज्वळ बायको मला मिळाली. आणि मी सुद्धा. मला तुमच्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला. हा, पण तुझं प्रेम मला मिळत नाही त्याचं काय? नेहमी तुझे उपवास आणि व्रत. आज या देवाचा उपवास आहे तर उद्या त्या. अहो, पण त्यामुळे आपल्या घराला सौख्य लाभतं. पण त्यात माझा उपवास होतो त्याचं काय? एवढं प्रेम करता माझ्यावर? हो, खूप. पण मग समजा
तुम्हाला कोणी दुसरी भेटली तर काय उपास सोडून काय? चला या आता निघा. चलो बाय बाय. बाय. आ? आ? अहो अहो संध्याकाळी लवकर या. देहाची तिजोरी बकिताच ठेवा, पैसे यात ठेवा, आता पैसे यात ठेवा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पांगड्याला आंधळ्याला कोणी दया करा, या भिकाऱ्याला पैसे द्या. बाई, या बाई पैसे द्या, आमच्यावर दया अरे हे घ्या करा. पैसे. भिकारी आहे की अस्वल आहे? ताई, अरे अंधेला पैसा द्या, पाहिले हिला. अंधेला पैसा द्या रे. कवट्या? कलरफुल. अरे तुमच्या दोघांची अशी कशी अवस्था? ताई तूच सांगितले होती ना आम्हाला काम धंदे करा. काम केले, लोकांना धंदेवर लावले, म्हणून आज आमची ही परिस्थिती झाली. आधी सांगत होते तेव्हा कळलं नाही ना. भोगा आपल्या कर्माची फळं, जशी करणी तशी भरणी. अरे काहीतरी ताई, द्या. आमच्या बर्लीमध्ये काहीतरी काहीतरी द्या द्या, तुम्ही. ताई. ताई, ताई. ए, माई. अरे कुठे आहात तुम्ही? कुठे? मस्ती धाबा. ठीक आहे, आलोच मी. हो पोचतो मी लगेच. अरे इथे खतं आणायला आलो होतो मी. हो बाबा लगेच आलो. ओके भेटू आपण. बाय. एकदा या मित्रांना पार्टी देतो आणि मोकळा होतो. अरे टिल्लू, मी काय म्हणत होतो की आता मी गावात आलोय ना, तर मी विचार करतोय की अरे यार पी ना. मी तर 2-2 बिअर संपवल्या, यांनी क्वार्टर संपवली, तरी तू दारूला शिवला नाही. अरे हे घे खरंच ना. नकोय. प्रतीक्षा घरी वाट बघत असेल. ए, टिल्लू मी निघतो. बस ना यार. अरे एक तर लग्न झाल्यापासून किती दिवसांनी भेटला आम्हाला. अरे घे यार, अरे घे. हा. आज आम्हाला वेळ द्यायचं ठरवलं ना, मग घे ना यार. पे गपचूप. अरे काय बायको बायको करतो? तुझं सगळं आयुष्य तिच्यासाठी जाणार नाही यार. ए टिल्लू नको यार. मी निघतो. अरे अरे मग आता घे यार. घे यार. ए मैत्रीची शपथ आहे तुला. आज तुला हा. प्यावंच लागेल आमच्या बरोबर. अरे टिल्लू ऐक माझं. अरे, प्रतीक्षा बस का? अरे घरी वाट बघत असेल माझी. अरे तुला आपल्या मैत्री घ्यायलाच लागेल. अरे पण पी यार. अरे घे रे प्रकाश, पी रे. अरे हो ना तुला. अरे पी प्रकाश पी. अरे दारूला नुसतं बघायचं नसतं, वाटाला लावायचं, गटकन गिळायचं आणि समद्यांनी तमाशाला निघायचं. हा? प्रकाश, दोस्ती के लिए पी यार. क्या बात है. आला ना मजा. हा? यालाच म्हणतात खरा मित्र. ये होईना ये होईना बा. सांभाळ. सुंदरे, सुंदरे, जो बुवा बसवा. बर बर देवा देवा. सुंदरे, जास्त लागलं नाही ना? अहो पाटील, तुम्ही होता म्हणजे बरं, नाही तर माझ्या सुंदरीची कमरच मोडली असती. आपलं अहो पाटील, तुमचा हात बी मुरगळलाय ना. अहो पाटील, तुमच्यासारखं लोक असेल तर आमचा उद्धारच होईल, नाही का ग सुंदरे? अहो तर आभार कसले मानताय? तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या अदाकारणीची मदत केली मी. भाग्यच माझं. वय नाहीतर आज मदत केली आणि उद्या विसरले समद्यांसारखं. तुम्ही ओळख ठेवाल माझी? पाटील, आम्ही तमासगीर असलो तरी एखाद्याला जीव लावायचं ठरलं की ठरवलाच समजा. हा काय ग? मग येणार ना पुण्यांदा आमच्या इथं? कुठं ठेवलं? हा सापडलं. हा सुंदरे, घे पाटील लाव. हा चल. घे, लाव घे. अगं हळू, दुखल ना त्यांना. पुन्हा येणार ना तुम्ही?
येणार, नक्की येणार, खास तुम्हाला भेटायला येणार. शब्द आहे माझा. राशीन गावचा पाटील आहे मी. आणि सुंदरा, एकदा जी पायरी मी चढतो ती पुन्हा कधीच उतरत नाही. येतो मी. अहो, काल रात्री कुठे होतात तुम्ही? आणि हाताला काय लागले तुमच्या? काल रात्री दारू प्यायला होतात ना? अहो, घरी कसे आलात तुम्हाला माहितीये का? बस पुरे. किती प्रश्न विचारणार आहेस? नॉनसेन्स. सुंदरे, चांगल्या गळाला मासा लागलाय बघ. अरे पर असलं खेळ खेळून काय करायचंय आता? आपल्याकडे हाय तेवढा पैसा काय कमी आहे का? अगं पण मासा चालून आलाय तर सोडायचं कशाला? प्रेमात बिमत पडला तर पर तू प्रेमात पडू नकोस म्हणजे झालं. ए सुंदरे, ती पाटील बाई काय म्हणली होती? आमचं हे सुसंस्कृत गाव आहे, इथला एक बी माणूस तुझा तमाशा बघायला येणार नाही. यालाच म्हणतात येणं खाली पलटी. त्या पाटलीनबाईच्या 15 रुपयाची नाही केली चिल्लर तर नाव नाही सांगणार. सख्या, प्रतीक्षा, प्रतीक्षा, आले आले प्रतीक्षा. आले. अहो, नाश्ता. चाव्या दे. माझं काही चुकलंय का? चाव्या दे म्हणतो ना. कशाला? अहो, कशाला पण? दे चाव्या. त्यानं चाव्या दे. आईने दिलेले चाव्यात द्या मला. कारण कळल्याशिवाय मी तुम्हाला नाही देणार. माझं ऐकून तर घ्या. माझं ऐकून तर घ्या. बाजूला सांगतो ना. आई बाबांना उत्तर काय देऊ मी? लोक काय म्हणतील? माझं ऐकून तर घ्या जरा. माझ्या बापाचा पैसा ऐकलं. चाल. मी नाही जाऊ देणार तुम्हाला. बाजूला. ऐकून तर घ्या ना माझं. सोड सांगतो ना. नका सोडून जाऊ. मला नका सोडून जाऊ. आली मोठी हक्क ऐकून गाजवायला. तर घ्या ना माझं. ऐकून तर घ्या ना. सुंदरे, कोण आलंय बघ. कोण आहे रे? हिम्मतवाला चिगरवाज. मला वाटलं माझ्या सुंदरीला विसरलं की काय. हो पाटील, आता इथंच उभं राहणार की जिला भेटायला आलं तिला भेटणार. हो पाटील, चला चला या या. ए सुंदरे, मी पोरींना तयार करते. हा पाटील. पाटील या. पाटील, बसा की. आमच्या येण्यानं आनंद झाला ना? झाला ना. नजर नाही लागावी तुम्हाला कोणाची. काही नाही. सगळ्यांची नजर जिच्यावर खेळून राहते ती सुंदर आज माझी नजर काढते म्हणजे काय. नजरेला नजर भेटली आणि तू माझं हृदयात चोरलं सुंदरा. खरंच
डोळे भरून पाहावं म्हणून इथे आलो होतो, पण डोळ्यांची भूक भागतच नाही. मग या ना जरूर. तुमच्यासाठी आमचे दिलाचे दरवाजे रात्रंदिवस खुलेच आहेत. येणार ना? येणार, तुला भेटायला नक्की येणार. चला, खोटाडे कुठले. मला निघायला हवं. आवाज शो आहे, लोक वाट पाहत असतील. काय तू तू लोकांसमोर नाचणार? अहो तेच माझं काम आहे. अगं पण तू अहो समजून का तू समजून का घेत नाहीयेस? माझं कामच ते आहे. अगं शे, पाटील, अहो पाटील, पाटील. कुठे गेले असतील हे? शे, काही सांगितलं सुद्धा नाही यांनी. किती उशीर झालाय. आतापर्यंत असे असे न सांगता तर कुठे गेलेले नाहीयेत. शे, काहीच कळत नाहीये. कुठे असतील हे? शे. प्रतीक्षा, हे प्रतीक्षा, दरवाजा उघड. हे प्रतीक्षा, काय हो? अहो, काय झालं हो बाजूला. हे बघ, मला आधाराची गरज नाहीये. इथपर्यंत गाडी चालवत आणली ना. अहो, पण चल. उत्तर घ्या. अहो, चल, सोड मला. दारू पाजली जोर सांगतो ना. तुम्हाला. आली मोठी मला आधार द्यायला. पोरांची आठवण आली, जरा फोन करून बघू. हा? हॅलो. हा प्रतीक्षा, बाबा बोलतोय. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? आई कशा आहेत? तुम्ही पोहोचलात पंढरपूरला? अगं हो, किती प्रश्न विचारतेस. पांडुरंग एवढं सहजासहजी दर्शन देणार आहे का? आम्ही वाटेतच आहोत. आज लवकरच पांडुरंगाचं दर्शन होईल. बाकी गावकरी कसे आहेत? सगळ्या आनंदात आहेत ना? हो, सगळे ठीक आहेत. नक्की सगळं ठीक आहे ना? प्रकाशने काही चूक केली तर लगेच कळव बेटा. ते सध्या कामात व्यस्त आहेत, पण ते खूप प्रेम करतात माझ्यावर, खूप प्रेम करतात. पण बाबा, तुमची खूप आठवण येते हो. मला प्रतीक्षा, प्रकाश बरा आहे ना? हो. बरी आहे ना? त्याची काळजी घे. हा, त्याला काही कमी पडू देऊ नकोस. आणि तू कशी आहे ग बाय? हो, तुम्ही? हो हो, आम्ही बरे आहोत. ठेव बाई. हो हो, द्या ठेवा. जाऊया. हे काय करता?
करताय तुम्ही? अहो, हे काय कर- दिसत नाही का? हा बांगड्या काढतोय तो. बांगडे कशाला हवेत तुम्हाला? अहो, सोडा. सोडा माझा. बांगड्या दे काट्यानं बांगड्या दे. अहो, सोडा म्हणते ना. सोडा. थांबा. अहो. असंच वागायचं ना तुम्हाला? बांगड्या हव्यात ना? हे घ्या. हे घ्या. यानेच तुमचं समाधान राज. होणार आहे ना तुझा. आली मोठी पैशावर रिवॉप करायला. अहो. अरे पाटील आहेत वाटतं घरात. हे काय, समोरच आहे. चल चला चला दारू किती येते. मालक जरा शेतात याल का? कशाला? काही गोष्टी काय आम्हाला कळत नाहीत. तर पीक जास्त कसं करायचं याबद्दल आम्हाला माहिती सांग. ए तुमच्या बापाचा नोकर नाही आम्ही, कळलं का? चल चल बाजूला. पाटलीन बाई हे लय वंगळ झालंय. थोरल्या पाटलाला कळलं तर कसं होईल? अहो मी तुमच्याकडे हात जोडते हो. गावात कोणालाही कळू देऊ नका. कृपा करा. चाकली मूठ 1.25 लाखाची. अहो पाटलीन बाई, गावात हे सगळं कळल्याशिवाय राहणार नाही. अहो पण निदान बाबा येईपर्यंत तरी कोणाला कळू नका देऊ. नाही 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 बरोबर. दया नाही, करा नाही, माझ्यावर. नाही करणार, नाही. खूप उपकार काय होतील हो काळजी तुमचे. करू नका, बरोबर. हा, तसं काय काढतो. दया करा. लग्नाला जातो मी साताऱ्याला. या का लवकर ये, उशीर होतोय ना. अरे आले आले लाड वाढले. हे माझ्या जावयाला दे आणि त्याला म्हणावं सासूने प्रेमाने दिलेत खा. काय प्रेमाचा जावय बापू. मग एकुलता एक जावई आहे माझा आणि असा शोधून सापडायचा नाही. लाडाचा लाडोबा आमचा जावय बापू. मग पोरगी आईला विसरली आणि आता घरी यायचं नावच घेत नाहीये. अक्का अगं जीव लावणारा नवरा, आई वडिलांसारखं प्रेम करणारे सासू सासरे, आता भरल्या घरात एवढं प्रेम मिळाल्यावर तुझी कशाला आठवण येते तिला? नको येऊ देत. पोर माझी सुखात आहे ना, मग मला आणखी का हवंय? आई जगदंबेचीच कृपा आहे म्हणायचं. अक्का येतो बरं का. अरे अरे हे बघ, काही गोड बातमी आहे का विचार. अक्का आज येवायची लय काय झाली तुला. अरे गोड बातमी असेल तर आपल्याला तिचं ओटी भरण नको का करायला? मग त्याची तयारी नको का करायला? जा तू लवकर जाऊन ये बघू. अक्का येतो बरं का. लवकर ये, येतो, हा, येतो. दे. अगं माझी हा. यायची चुकल ना. हो बर. गुतारुण्य तुझं बेबाम. घराला टाळ म्हणायचं. घराला टाळ आहे, कुठे गेली म्हणायचं. चला बाबा वाट बघूया. अहो पाटलीन बाई, पाटील हल्ली कुठे असतात? शेतावर येत नाहीत, दिसत नाहीत. अप ते त्यांनी नवीन काम घेतलं ना, त्यांना त्यातून वेळच मिळत नाही. म्हणून मीच हल्ली शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं. आली एकदाची. मामा अरे तू तू कधी आलास? अगं सकाळ धरणं तुझी वाट बघत बसलोय. आता येशील नंतर येशील. अरे बरं चल घरात. चहा पाणी घे. पाटील सुंदरीचा पाय मुरगळला बघा. किती नाजूक आहे ती तुम्हाला माहितीच आहे ना. तुमच्या नावाने पूजा करायला गेली आणि पाय मुरगळून बसली. कुणी सांगितलं होतं तिला चालत जायला? हा आता ती तरी काय करेल म्हणा. गाडी नाही ना. गाडी गाडी ठीक आहे. सुंदरा आजपासून गाडी तुझी. नाही 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 नको पाटील. नाही घे. अगं नाही कशाला म्हणते. एवढ्या प्रेमानं देत तर घे ना गाडी. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा.
गंगा यमुना डोळ्यात उभ्या का अगं भाई माझी चालीस बरं केलं हा काय ग जाऊ बाबू कुठे? हा ते 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 शहरात गेलेत ना कामानिमित्त, म्हणून तर मी शेतावर गेले होते. चांगलंय बरे. हे बघ तुझ्या आईनं हा डाबा दिलाय खास लाडक्या जावई बापूसाठी. काय ग नाही जावई बापू किती वाजता येणार आहेत? ते येतील ना एवढ्यात. आज जावई बापूंना भेटल्याशिवाय मी काय जात नाही. हा मामा मामा तुला उशीर होईल ना. नाही तुला जेव म्हटलं असतं, पण तू जेवणार नाहीस ना माझ्या घरी. अगदी बरोबर आहे तुझं. त्याचं काय झालं, मला लागली भूक. त्यातले 4-5 लाडू घेतले आणि खाल्ले आणि पोटोबा आणि मग विठोबा. अगं विठोबावर आठवलं काय ग, तुझे सासू सासरे गेलेत ना पंढरपूरला, ते का येणार? येतील लवकरच येतील. तू निघतोयस ना? नाही मगापासून बघतोय तू सारखी मला निघतोयस ना. आज मी ठरवून आलोय. अक्कान सांगितलंय मला जावई बापूंना भेटल्याशिवाय घरला यायचं नाही. हा बघ तू ऐकणारस का माझं? नाही अजिबात नाही. मामा तू पुन्हा कधीतरी ये. पण आता तू जा, लवकर जा. मी सांगितलं तुला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून. आता कसं सांगू मी मामाला? पोरीच्या नशिबी काहीतरी विपरीत घडलेलं दिसतंय. समजव की ते एका बाईच्या नादी लागलेत म्हणून. हा. आणि याचा शोध मला लावला पाहिजे. पोरगी स्वतःच्या तोंडाने सांगायला कशी सांग नाही, याचा छडा लागल्याशिवाय जायचं नाही तू. चला अगं ये प्रत्यक्षे, अगं माझी शेवटची गाडी चुकल ना बाबा. मामा हे धर. आणि आत्ताच जा. आई अंबाबाईला माझ्या नावानं ओटी भर. तिला सांग माझा संसार सुखाचा होऊ देत, माझं सौभाग्य अबाधित राहू देत. प्रतीक्षा अगं तुला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवलीये. तू माझ्यापासून काहीतरी लपून ठेवतेस. ए बेटा खरं काय ते सांग, तुला माझी आण आहे. ए बेटा नको बोल ना ग. ए माझी बाई बोल ना ग. काय खरं काय ते सांग माझी बाई. मामा हे रात्रभर घरीच येत नाही. माझ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. हे कुठे जातात काय करतात कुणाच ठाऊ. यांचं घरात काही लक्षच नाहीये. अगं हे आधी का नाही सांगितलंस मला तू? कसं सांगणार मामा, घरातली इज्जत 4 भिंतीत राहावी हेच म्हणून तर. मला तर हेच कळत नाहीये की मी सासू सासऱ्यांना काय तोंड दाखव. ए बेटा काळजी करू नकोस. अगं हा गंगाराम मामा अजून जिता आहे जिता. अगं तुझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ना, ती नजर तू काढील. ए बा माझी बाई चल येतो ग. मामा ही तर शॉकिंग न्यूज आहे आमच्यासाठी. पण मामा वहिनी कधी आम्हाला काही बोलल्याच नाही प्रकाशबद्दल. अरे बाबा अब्रू समाज काय म्हणाल या भीतीमुळे पोरगी बोलली नसेल. तरीच मामा प्रकाश आमच्या संपर्कात नाही. आता कुणाच्या वाईट संगतीला लागलाय कुणाच ठाव. अगं बाई काय लावतो ब्रेक मी लाव. अरे मामा ही तर प्रकाशची जीप. तिच्यामध्ये नाचा आणि तमाशा ग्रुप काय करतो? थंड करतो मेल्या. काय रे तू काय घेणार?
मला थम्सअप पाहिजे. मामा नक्की तो प्रकाश त्या सुंदरा कोल्हापूरच्या नादी लागला असेल. हा काय काय ग तू काय घेणार? मी लिमका घेणार. तू काय घेणार ग? मी फ्रुटी. फ्रुटी तू टुटी फ्रुटी आहेस तू. काय ग तू काय घेणार ग? मी काय घेऊ? तू माझा घे. घे माझा घे थंडा. असं बोल की. ए पण तू काय घेणार? माझं सोडा. आपलं मला सोडा. असं लय गोड तू. थंड थंड कुल कुल. हे घे तुझा. हा घे तुझा. हे घे तुझी टुट्टी फ्रुटी. आणि हा घे तुझा माझा. हा घे हा माझा सोडा. पाटील तुम्ही खरंच माझ्यावरती एवढं प्रेम करता? एका नाचणारीवर एवढं प्रेम करणार दुसरं कोणी बी नसेल तुमच्याशिवाय. सुंदरा तू फक्त माझी आहेस. तुमचं तर लगीन झालंय तरी मी माझ्यावर एवढं प्रेम करता? मला तुमचं नाव द्याल? हो राहशील माझ्यासोबत कायमची. तुम्ही साथ दिली तर नक्की राहीन. पण मला मंगळसूत्र हवंय तुमच्या नावाचं जे तुमच्या बायकोच्या गळ्यात आहे. द्याल ना? देईन नक्की देईन. आत्ता जातो आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुला आणून देतो. आत्ता जाऊन घेऊन येतो. आत्ता अडकला मासा माझ्या जाळ्यात. घेऊन येतो. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी विठ्ठल की जय. पाटील तुमच्यामुळं वारी पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान घडलं. अहो मी कोण? सगळी पांडुरंगाची कृपा. बरं येतो आम्ही. बर बर. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम. बेटा किती गुणी पोर आहे होई. हा हा हा. सोन्यासारखी सून मिळाली आपल्याला. खरंच माझा प्रकाश भाग्यवान आहे हो. ही आपल्या प्रकाशला आयुष्यभर सुखी ठेवेल. पांडुरंगीचं कल्याण करो. प्रतीक्षा प्रकाश कुठे आहे ग? अगं असेल घरात. त्याचे मित्र इथे आहेत म्हणजे असेलच. हो पण आपलं स्वागत करायला कसा नाही आला तो? सुनेनं केलं ना स्वागत. घरची लक्ष्मी आहे ती. पण प्रकाश ए प्रकाश मुझे प्रकाश 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 अरे काय रे अवस्था करून घेतली. प्रकाश असा काय प्रकार आहे? हो बाबा दारू प्यायलोय मी. त्याला कशाला मारता? तिला विचारा ना. तिनेच काहीतरी चूक केली असेल म्हणून माझा पोरगा व्यस्ताच्या आरी गेला. अरे बोल ना. तू नेहमी याला पत्राड घालत आलीस. मला काय समजायचं मी समजलोय. प्रतीक्षाने पण तीच चूक केली आहे. या गाढवाची चूक पत्राड घातले. मी हिला कधी माफ करणार नाही. एक फोन करून सांगितलं असतं तर बिघडलं असतं का प्रतीक्षा? हो बाबा लेक्चर बंद करा तुमचं. आणि तू मंगळसूत्र दे. दे मंगळसूत्र दे. दे अहो प्रकाश दे म्हणतो ना. प्रकाश अहो कशाला मारताय त्याला? जीव घेणार आता त्याचा. मग याला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र कशाला पाहिजे? कुणाला येऊन देणार आहे तो? मालक सुंदरा तमासगिरीच्या नादाला लागलाय जावय बापू. काय? दे मंगळसूत्र. दे म्हणतो ना. माझा जीव गेला तरी मी मंगळसूत्र नाही देणार. मंगळसूत्र दे. आम्ही वारीला काय गेलो अख्खं घरदार वाऱ्यावर टाकलंस. मंगळसूत्र दे. दे नाही देणार. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचणाऱ्याची इथे राहायची लायकी नाही. चल चालता
अरे माझा नाही विचार केलास? तुझ्या आईच्या स्वप्नाचा तरी करायचास? बाबा बाबा नका मारू त्यांना बाबा. यापुढे या घरचा दरवाजा कायमचा बंद. आम्ही तुला मेलो आणि तू आम्हाला मेलास. नाही येणार. काल नाही येणार तुमच्या घरात. एक पाऊल नाही ठेवणार मी. पाटील, मी औषधं दिलीत ती वेळच्या वेळी द्या. त्यांना खूप मानसिक धक्का बसलाय, तेव्हा काळजी घ्या. शी इज व्हेरी सिरियस पाटील. बर प्रतीक्षा, काळजी घे जरा. आलोच मी. पाटलीनबाईचा तरी विचार करायचा होता जावई बापूनी. अरे बरं नो, तुम्हाला माहित होतं, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? पण मामा आम्हाला वाटलं की तो शेती कामात मग्न आहे. हो. तुम्ही मित्र त्याचे. तुम्हाला ताकीद देऊन सांगतो की यापुढे गावच्या वेशीत प्रकाश दिसता कामा नये, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. पाटील साहेब, नाही, पाटलीनबाईचा तरी विचार करा. गंगाराम, पुत्रप्रेमाने आंधळ व्हायला मी धृतराष्ट्र नाहीये. पिढ्यानपिढ्या चाललेल्या पाटीलकीला काळीमा फसलाय त्याने. त्याच्या मूर्खपणामुळे गावकऱ्यांना मी काय तोंड दाखवू? माझ्या बापानं मला घराबाहेर काढलं. माझ्या आईचं पण ऐकलं नाही. माझी बायको, तिने पण मंगळसूत्र द्यायला नकार दिला. पण तुला वचन देतो, मी तुला ते मंगळसूत्र देईनच. फक्त तू मला माझी म्हणून हवी आहेस. देशील ना मला साथ? बस आता मला दुसरं काहीच नकोय. सुंदरा, मला फक्त तू हवीस. मला माझ्या आईची शपथ आहे, मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही ठेवणार पाऊल. हो रे माझ्या फक्त राजा. तू मला सोडून जाऊ नकोस. तू मला सोडून जाऊ नकोस. कधी बी सोडून जाणार नाही तुम्हाला. मला कधी बी नाही. किती प्रेम करतो माझ्या. काय तुला घेऊन कुठे जाणार मी? अरे कुठे गेला माझा प्रकाश? अरे वा, माझ्या प्रकाशने काय आणलं? आई तुम्ही काही खात पण नाही. चला निदान पाणी तरी प्या. मी आणते यांना. मी घेऊन येते यांना. शांत व्हा आई. शांत व्हा. आई, यांना आणलं तर तुम्हाला बरं वाटेल ना. तुम्ही बरे व्हाल आई. मी घेऊन येते त्यांना. मी घेऊन येते त्यांना. आई, मी घेऊन येते त्यांना. आता काही झालं ना बाबा, तरी मी त्यांना घेऊन येणारच. मला क्षमा करा बाबा.
पण मला माहिती ते नक्कीच येते, नक्कीच येते. प्रतीक्षा प्रकाश, 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 प्रकाश कुठे आहात तुम्ही? प्रकाश, 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 प्रकाश कुठे आहात तुम्ही? प्रकाश, आता ग बाई पाटलीन बाई, तुम्ही इथं तमासगिरणीच्या दारात? माझा प्रकाश कुठे आहे? आहेत, मजा मारतायत. बोलवते. प्रकाश, 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 प्रकाश कुठे आहात तुम्ही? प्रकाश. अहो पाटील सांभाळून पाटील. बाजूला सुंदरा मी प्रकाश, काय हालत झाली प्रकाश? प्रतीक्षा तू कशाला आलायस इथे? तुम्हाला न्यायला. अहो काय अवतार करून घेतलाय? नाही येणार, नाही येणार मी. अहो काय अवस्था करून घेतली? माझ्यासाठी नाही पण तिथं नाहीसाठी तरी घरी चला. अहो एकदा शेवटचं भेटा तिला. आई आईला काय झालंय? अहो शेवटच्या घटका बसते होती. डोळ्यात प्राण आणून ती तुमची वाट बघते हो. खूप आतुर झालं तुम्हाला भेटायला. तुम्ही माझ्या बरोबर चला. फक्त एकदा भेटा तिला. अजिबात जायचं नाही. अहो ज्या बापांनी तुम्हाला घराबाहेर काढलं तुम्ही तिथंच जाणार आणि ती मला सोडून? पाटील नका ना जाऊ. बोला की. अजिबात जाणार. पण आई मुलाची ताटातून नको होऊ देऊ. तुला पैसा हवाय ना? मी देते तुला पैसा. हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी. पैसा? प्रकाश काय मसलं? काय खातो आई मी जिंकलो, माझा फर्स्ट नंबर आला. आपण केलेल्या चुका आठवा. आठवा जेव्हा आईने तुमच्या चुका पत्राआड घातल्या होत्या. अहो ज्या वयात ते चालू शकत नाही तेव्हा त्यांना तुमच्या खांद्याची गरज असते, तुमच्या आधाराची गरज असते. तेव्हा तेव्हा आठवा आई वडिलांच्या आधाराने तुम्ही तुमच्या लहानपणी उचललेलं पहिलं पाऊल. ओ पाटलीन बाई बंद करा तुमचं पोथी पुराण. हे यायचे नाहीत. पाटील यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र देताय ना मला? अहो घ्या की काढून. दे. कशी नाही देत तेच म्हणतो मी. दे. मी दिलंय ते मंगळसूत्र. दे. नका नका असं अन्याय नका करू माझ्यावर. अहो एकच तर आठवण आहे तुमची माझ्याकडे. सोड. नाही दे. अहो अग्नीचे 7 फेरे घेतल्यानंतर वचनबद्ध झाल्यानंतर तुम्ही मागल्याचं लेणं माझ्या गळ्यात बांधलं होतं. नका घेऊ ते माझ्याकडे. नका घेऊ. पाटील मंगळसूत्र. नाही नाही नको नको असा अधर्म नका करू माझ्यावर. पाटील मंगळसूत्र. नाही नको, नाही नको. दे ते मंगळसूत्र. मंगळसूत्र दे. सुंदर हात जोडते. मला माझं सौभाग्य परत कर. दे म्हणतो ना. ही राऊंड घे बघू माझ्याकडून. बघूयात तुझ्या भक्तीत ताकद आहे की माझ्या प्रेमात.
कृष्ण राधेचा होता की मीरेचा? कुणाच्या भक्तीत किती शक्ती आहे ना, हे तो कृष्णच ठरवेल. सौभाग्य हेच माझं दैवत आहे. पती हाच माझा परमेश्वर आहे आणि मला माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. जाते मी. आणि हो, तुम्हाला जर तुमच्या आईची कधी आठवण आली ना, तर येऊ नका. जेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर येईल ना, तेव्हा तुम्हाला तुमची चूक कळेल. पण तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. कधीच नाही. काय चाललंय हे? हा? काय नाही, गंमत करत होतो. गंमत? पाटील, माझ्या बरोबर गप्पत नाही करणार तर काय करणार? कसले चाळे करताय तुम्ही? हा, तू विश्वासघात केलायस, तू माझा विश्वासघात केलायस, तू माझा. नाही पाटील, नाही पाटील. पाटील, प्रकाश पाटील थांबा. पाटील, मोठी- अहो थांबा पाटील. खूप मोठी चूक पाटील मी केली. तुमचीच आहे पाटील. खूप मोठी प्रेम आहे चूक माझं केली. तुमच्यावर पाटील. पाटील थांबा. अगं, तुम्ही पकड सुंदरला त्याला. सोडून चाललात अगं, पाटील. सही करून घे ना लवकर. अहो पाटील, अहो, काय पाटील, काम आहे? असं काय करताय? माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. एवढ्या सह्या करायच्या होत्या. सह्या पाहिजेत? हा. राशींच्या अंबाबाईने वेळीच माझे डोळे उघडले आणि सत्य काय ते माझ्या समोर आणलंय. पाटील, माझा विश्वासघात केलायस तू. नाही. माझा संसार उद्ध्वस्त केलायस. नाही सोडणार मी, नाही सोडणार तुला मी. पाटील, 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 मी सख्या नाही, सखा राम आहे. तू माझा विश्वास केलास, तू माझा प्लॅन खराब केलास. मी जिवंत सोडणार नाही. सख्या, पाटील, सोडणार नाही तुला. सोडणार नाही, पाटील, पाटील. मी तुला पाटील, माझ्याशी 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 गद्दारी करतोस काय पाटला? सखाराम, सखाराम म्हणतात मला. अरे तुझ्यासारखे बरेच खेळवलेत मी, खिशात टाकले मी त्यांना. सुंदरे, चाललो काय? सख्या, अशा कितीतरी पाटलांना पण पाणी पाजलंय. आपला डाव साध्य झाला. हा, ए सुंदरे, आता आपल्याला इथं जास्त वेळ थांबून चालणार नाही. पोलीस यायच्या आत आपल्याला इथून गेलं पाहिजे. चल, याला तर झोपवलाच, आपला डाव साध्य झाला. चल चल राणे. माझं बाळ आलं ग. आई, आई बोल ना. आई, प्रकाश बोलतोय. आई, कशी आहेस आई? आई, आई मी प्रकाश बोलतोय. आई बोल ना. आई मी आई. हॅलो,
प्रकाश, मी मन्या बोलतोय. प्रकाश, प्रकाश, तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. प्रकाश, तुझी आई तुला सोडून गेली. आई, आई, मी तुझा अपराधी आहे ग. मी पापी आहे. शेवटच्या क्षणी देखील मी तुझा चेहरा पाहू शकलो नाही ग. आई, मी चुकलो. मला माफ कर आई. मला माफ कर. आई, आम्हाला आशीर्वाद दे आणि माझं सौभाग्य नेहमी आबादित ठेव. आई, तुझं महत्त्व मला खूप उशिरा कळलं. आजपर्यंत माझ्या अनेक चुका तू पदरात घेतल्यास. आई, तू वचन दिल्याप्रमाणे पुन्हा जन्म घेऊन आलीस माझ्याकडे. आई, आपल्या बाळाला सोडून दूर कधी जाते का? नाही ना. मला आता कळलं की ज्याला आईची किंमत कळत नाही त्याच्याजवळ नेहमीच रिकामी राहते. आई, आता तू माझ्या सोबत नाहीयेस, पण माझ्या मुलाच्या रूपाने तू सदैव माझ्या सोबत राहशील.